तुला जर ते घ्यायला झालं तर मी तुला नाही सांभाळू शकत, कारण मी त्या रूपामध्ये राहील. म्हणे तसं काय, चल ठीक आहे म्हणे, तू बघूनच घे. म्हणजे त्यांचे जे पालनहार म्हणून एक प्रतिमा आहे ती तर ती आहेच, पण त्याच्यानंतर सृष्टीमध्ये मारणारे सुद्धा तेच आहे, तारणारे सुद्धा तेच आहे, तुझ्याकडून करवून घेणारे सुद्धा तेच आहे, आणि तुला नंतर तुझी हत्या किंवा तुझा नाश करणारे सुद्धा तेच, आणि तू जिवंत असताना खाऊ घालणारे सुद्धा तेच. एकदा राणी रुक्मिणी म्हणजे रुक्मिणी देवी आणि ते बसले होते. तर का म्हणे तुम्हाला जेवायचं नाही का, भगवान विष्णू तुम्हाला जेवायचं नाही का? तर त्यावेळेस भगवान विष्णू म्हणे मला आहे ना थोडा एक 15 मिनिटाचा वेळ दे, म्हणजे एक आपल्या भाषेत सांगायचं झालं, मला थोडा वेळ दे, मला काही प्राण्यांना खाऊ घालायचे, त्यांनी खाल्लं तरच मग मला खाता येईल. तर का म्हणे तुम्ही मला येड्यात काढताय की म्हणे तुम्ही मला वेड्यात काढताय म्हणे, तर तुम्ही हे नाही सांगू शकत की, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही असं सांगताय, मला खरं नाही वाटत, तुला नसेल वाटत, पण जे आहे ते मी खरंच सांगतोय म्हणे की मला कोणाला तरी खाऊ घालायचे, त्याच्यानंतरच मी जेवू शकतो. तर थोड्या वेळाने जेवले. नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रुक्मिणीने एक डोक्यात घेतलं आणि यांचं खोटं पकडू म्हणे आपण 2 मुंग्या घेतल्या. 2 मुंग्या किंवा किडे, आता त्यावेळेस काय घेतलं त्यांना माहीत, एका डब्बीमध्ये पॅक बंद केलं. त्यांची हाराची डब्बी होती शृंगाराची, त्याच्यामध्ये पॅक बंद केलं की त्या बाहेरही जाता येणार नाही ना, त्या हे करता येणार नाही, त्यांना बाहेर नाही जाता येणार आणि आपल्याला बाहेर टाकता नाही येणार, त्यांना काही कोणाला नाही टाकता येणार, असं काहीतरी बंद केलं ती डब्बी. त्या डब्बीतून यांनी विचार केला की आता हे तर भगवान श्रीकृष्णाला माहीत नाही की त्या डब्बीमध्ये आहे या बंद. तर त्यावेळेस रुक्मिणीने जेवण वगैरे सगळं तयार होतं, पण त्यांनी ना ते फोर्स नाही केला की चला जेवायला की काय, तसंच हे केलं खायला. चला म्हणे, म्हणजे वेळ झाला तेव्हा म्हणे जेवणार आहे ना आज, म्हणे हो चला म्हणे जेवायला. त्यांना वाटलं हे उठतील आणि म्हणतील की बाबा ते दोघं ते तू बंद करून ठेवलेले, त्यांना जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तर ते तसं काही नाही झालं. ते जेवायला बसले. जेवण झाल्यावर म्हणले प्रभू तुम्ही माझ्याशी खोटं बोलले म्हणजे, तुम्ही पूर्ण जोग चालवता, तुम्ही त्यांची पालनपोषणाची जबाबदारी घेतली, मग त्या कसं काय उपाशी राहिल्या म्हणे. कोण उपाशी राहिले? ठीक आहे म्हणे, बघ म्हणे उपाशी राहिले. तर जेव्हा ते डबे उघडून बघतो तर पिठाचा चुरा असतो, त्या 2 मुंग्या खात असतात. तर म्हणे यांना दिल्याशिवाय मी कसं काय जेवणार. आणि यांच्यात असं नाही, आता आपण काय म्हणू बाबा, आपले एक हे असतं कंपनीमध्ये, एक जनरल मॅनेजर असतो, त्याच्यावरती कोणतरी असतं, प्रत्येकाच्या वरती कोणतरी असतो. तसं यांचं कसं आहे, हे जे 3 देव सगळ्यात वरचे, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आणि शंकर महादेव, या तिघांमध्ये असं आहे, भगवान विष्णू शिवचं नाव घेतात, भगवान शंकराचं नाव घेतात, भगवान शंकर भगवान विष्णूचं नाव घेतात, आणि या दोघांचं नाव भगवान ब्रह्मा घेतात. आणि वेळ पडली तर हे दोघं ब्रह्माचं सुद्धा आराधना, म्हणजे प्रत्येक माणसाला, देव असो दानव असो कोणी असो, प्रत्येक माणसाला गुरु आणि आराध्य गरजेचं आहे. मनुष्य जन्माला गुरुची गरज पडते. त्याच्या मनुष्य जन्म गुरु हा देवांमधलं, आणि गुरु हा देवांमधलं आणि माणसाच्या भक्ती मार्गामधलं माध्यम आहे. जोपर्यंत गुरु नसणार तोपर्यंत देवाला भेटायला माणसाला जमणार नाही. म्हणजे काही प्रश्नाचे उत्तर फक्त गुरु देऊ शकतो प्रत्येक वेळेस. तुम्ही कोणती विषय घ्या, काही घ्या, त्याच्यात तुझं कंटेंट कर, शूट कर.